होतं. आज तुम्हाला मी अशी एक गोष्ट सांगणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या काहीतरी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की होईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर गोष्ट अशी आहे की एक राजा असतो आणि त्यावर ना त्याच्या राज्यातील जे 2 हत्ती असतात ना त्यांना एक काम सांगतो. त्यांना सांगतो 7 दिवसाच्या आत जर तुम्ही हे काम पूर्ण केलं तर तुम्हाला या म्हणजे राज्यसभेत तुमचा खूप मोठा सत्कार केला जाईल, असं तो त्या 2 हत्तींना सांगतो. तर ते दोन्ही हत्तींना राजाने सांगितलेलं काम करण्यासाठी निघालेले असतात. तर दोन्ही आपल्या रस्त्याने डुलत डुलत जात असतात. आपल्याला माहिती आहे हत्ती कसा जातो. तर रस्त्यात काय होतं, काही लोक भेटतात आणि ते हत्तीला म्हणायला सुरुवात करतात दोघांना बघून, अरे तुम्ही किती जाड आहात आणि किती हळूहळू चालताय, एवढं कधी जाड असतं का, कमी खावा, असं काही त्यांची टिंगल करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला ना पहिला हत्ती ना तो लगेच चिडायला सुरुवात करतो, अरे आम्हाला देवानं रूपच तसं दिलंय, मग त्यात आमचा काय दोष, आम्ही तर स्वतः घरी आम्ही स्वतः तयार नाही होत, पहिल्यापासूनच आम्ही तसे आहोत. तो ना असं म्हणजे लोकांना सांगायचा प्रयत्न करत असतो. पण दुसरा हत्ती असतो ना तो शांत बसतो, तो कोणालाच काही बोलत नाही, तो आपला त्याच्या कामाला निघून जातो. दुसरा हत्ती जसा पुढे जाईल तसं त्याला अजून लोक भेटत जातात. कोणी म्हणतं अरे तुझे कान किती सुपासारखे आहेत, तर कोणी म्हणतं तुझ्या सोंड्यापेक्षा शेपूटच किती लहान आहे, तुझी सोंडच आहे, असं म्हणजे ना काही ना काहीतरी फॉल्ट काढत असतात आणि त्यांना नावं ठेवत असतात. दुसरा हत्ती काय करतो, कोणालाच काहीच प्रत्युत्तर देत नाही, तो आपला त्याच्या कामाकडे शांतपणे पुढे निघून जातो. पहिला हत्ती असतो ना त्या पहिल्या लोकांना बोलतो, परत पुढे जातो तर त्याला परत दिवसलं जातं, बोललं जातं अरे तुझे कान किती सुपासारखे आहेत. तो लगेच चिडतो, मला बोलताय. म्हणजे ना जे कोणी भेटेल ना त्यांना तो पहिला हत्ती सगळ्यांना बोलत बोलत जातो. तो प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अरे हे आमचं नॅचरल आहे, आम्हाला देवानं दिलेलं रूप आहे, आम्ही थोडी स्वतः बनवलंय. तो प्रत्येकाला सांगत बसतो. यात काय होतं, त्याचा एवढा वेळ वाया जातो, त्याची सगळी एनर्जी लोकांना समजून सांगण्यातच जाते. आणि दुसरा हत्ती असतो ना तो व्यवस्थित त्याच्या कामावर फोकस करून गेलेला असतो. 7 दिवसात तो त्याचं काम पूर्ण करतो आणि परत राज्यसभेत येतो. आणि दुसरा सुद्धा हत्ती येतो. त्यावेळेला पहिला सुद्धा हत्ती येतो. दुसऱ्या हत्तीने व्यवस्थित काम केल्यामुळे राजा त्याचं बक्षीस देऊन खूप मोठा सत्कार करतो. आणि विशेष म्हणजे त्याला टाळ्या वाजवण्यासाठी हीच लोक असतात जे त्याला नावं ठेवत असतात की तुझे कान सुपासारखे आहेत, शेपूट किती लहान आहे, सोंड किती मोठे आहे, तुला चालता येत नाही. हीच लोक त्या हत्तीला टाळ वाजवत असतात. पहिला हत्ती आहे ना तो हरलेला असतो, तो आपला तोंड पाडून बसलेला असतो आणि तिथेच उभा असतो. त्यावेळेला हीच लोक त्याला नावं ठेवत असतात, असं म्हणत असतात तो हा घमेंडीच आहे, स्वार्थी आहे, सारखा भांडत असतो, ह्याला बोलण्याची रीत नाहीये, असं तसं एवढे बोलत असतात. तीच लोक तीच असतात, एकाचं कौतुक करत असतात तर दुसऱ्यावर नाही एवढे त्याला बोलत असतात. त्यावेळेला ना तो पहिला हत्ती उदास होऊन एका ठिकाणी बसलेला असतो. त्यावेळेला ना दुसरा हत्ती त्याला जातो आणि सांगतो, मित्रा तू सगळ्यात काय मोठी चूक केली, आपण दोघं एकाच कामासाठी चाललेलो, लोक आपल्या अंगावर चिखल टाकत होते, दगड फेकत होते, शिंतोडे उडवत होते, मी ते प्रत्येक अंगावर घेत तिथल्या तिथे सोडून पुढे गेलो. जरी चिखल टाकला तरी तिथल्या तिथं धुवायचं आणि पुढे जायचो. मी लोकांच्याकडे लक्ष दिलं नाही. पण तू काय केलंस, प्रत्येक दगड स्वतःवर ओढून घेतला, प्रत्येक चिखल फेकलेला स्वतःवर, लोकांना प्रत्युत्तर करत बसला. त्यामुळे तुझी सगळी वेळ सगळी एनर्जी त्या लोकांच्यातच गेली आणि तू तिथपर्यंत पोहोचूच शकला नाहीस. त्यामुळे तर तू हरलास. आणि मी फक्त माझ्या कामावर फोकस केल्यामुळे जी लोक मला नावं ठेवत होती तेच माझ्या सत्काराच्या वेळी टाळ्या वाजवत होते. यावरून आपल्या काय लक्षात येतं, आपलं सुद्धा लोकांचं असंच आहे. आपण एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायला सुरुवात केलेली असते आणि आपल्याला काही लोक रस्त्यात भेटतात आणि मग ते आपल्याला असं निगेटिव्ह कमेंट करत असतात, तुम्ही अशाच आहात, तुम्हाला बोलायलाच येत नाही, तुला पुढे जायलाच येत नाही, तुला काही येतच नाही, तू दिसायलाच कुरूप आहे, काही ना काहीतरी बोलत असतात. मग आपल्याला खूप राग येतो आणि आपण त्यांना प्रत्युत्तर करत बसतो. आपलं काय काम आहे याकडे आपलं लक्षच जात नाही. फक्त लोक आपल्याला बोलत ना त्यांनाच कसं आपण प्रत्युत्तर द्यायचं याकडेच आपलं सगळा वेळ आणि सगळी एनर्जी लागलेली असते. यामुळे बऱ्याच वेळेला आपण आपल्या यशापर्यंत पोहोचत नाही. जो माणूस शांत असतो, संयमी असतो, जो फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तोच त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. पण जो लोकांना नेहमी प्रत्युत्तर देत बसतो, लोक काय बोलतायत त्यांच्याकडे लक्ष देत बसतो ना, तो कधीच तिथपर्यंत पोहोचत नाही आणि तो आयुष्यभर थकलेला. बघा काही लोक असतात
लोकांना प्रत्युत्तर देऊन देऊन थकलेले असतात. म्हणतात सुद्धा, अरे मी लोकांना अक्षरशः कंटाळलोय, त्यांना सांगून सांगून कंटाळलोय, किती त्यांना सांगायचं मी कसं आहे. अरे सोडून द्या ना, काय गरज आहे. जी लोक तुमच्या अंगावर चिखल फेकत होते, एक दिवस असा येईल ज्यावेळेला तुम्ही सक्सेस व्हाल, त्यावेळेला तीच लोक तुमच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवणार आहेत. पण त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय केलं पाहिजे, लोक ज्यावेळेला नावं ठेवतात किंवा आपल्यावर चिखल फेकत असतात, दगड फेकत असतात, त्यावेळेला आपण त्यांच्याकडे लक्ष न दिलेलं चांगलं असतं. जेवढा आपण आपला स्वभाव शांत ठेवू, जेवढं संयमी ठेवू, जेवढं आपल्या मनावर बोलण्यावर आपण ताबा ठेवू ना, तेवढं पुढे जाऊन आपण यशस्वी होतो. कारण लोकांना बोलणारी लोक लगेच दिसतात. आपण प्रत्येकाला प्रत्युत्तर करत बसलो, प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देत बसलो ना, तर लोक आपल्याला घमेंडी, स्वार्थी, काही काही वाटेल ते बोलत असतात. त्यामुळे ना कधीच कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. त्या म्हणजे दोन हत्ती होते, सेम होते. एकानं लक्ष दिलं म्हणून तो मागं राहिला आणि अपयशी ठरला. दुसऱ्याने फक्त कामाकडे फोकस केला म्हणून तो यशस्वी झाला आणि लोकांनी ज्यांनी नावं ठेवली त्यांनीच त्याच्या सत्कारात टाळ्या वाजवल्या. आपल्यावर सुद्धा ही वेळ यायची असेल, आपला सुद्धा कुठेतरी सत्कार व्हावा आणि जी लोक आपल्याला बोललेत त्यांनी जर आपल्यासाठी टाळ्या वाजवाव्या असं वाटत असेल, तर सुरुवातीला आपल्याला जे काही लोक बोलतात ते सहन केलंच पाहिजे. अजिबात त्यांना दाखवायचं नाही, प्रत्युत्तर द्यायचं नाही. आपल्याला द्यायचंच आहे ना, तर आपल्या कामातून आपण कुठेतरी यशस्वी होऊनच त्यांना प्रत्युत्तर द्यायचं. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनाचं काय म्हणतात ते जीवनाचा अर्थ समजेल. जर आपण लोकांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देत बसलो ना, तर आपण कधीच पुढे जाणार नाही. आपण तिथेच राहणार आणि लोकांना हेच पाहिजे, आपण खचलेलो, मागं राहिलेलो. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही पुढे जायचं की लोकांना प्रत्युत्तर करत बसायचं. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.